नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त कोणता ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. आणि त्या ट्विस्टमध्ये आता विद्याधर जेलमध्ये जायला निघालेला असतो, परंतु तरीसुद्धा आनंदीमुळे आज युगंधरने आनंदीचं ऐकलेलं असतं आणि धनश्रीसाठी मात्र आता ह्या आनंदीने विद्याधरला जेलमध्ये जाण्यापासून अडवलेलं असतं. कारण समिधाताईंचं एकच वाक्य आहे की आपल्या घराला त्यांनी आत्तापर्यंत इतकं बांधून ठेवलं होतं, मग आज मुलांसमोर हा तमाशा नको यासाठी आनंदीने ही केस मागे घ्यायला सांगितलेली असते. तेव्हा ही केस मात्र आता आनंदीने समिधाताईंसाठी मागे घेतलेली असते. परंतु तरीसुद्धा विद्याधरचा जो काही डाव आहे, जो काही तो आत्तापर्यंत जो छळ करत असतो, त्याचे जे काही आता हे प्लॅन आहे ते काही आत्तापर्यंत थांबलेले नसतात. तेव्हा तो आनंदीला किचनमध्ये धमकायला आलेला असतो आणि तो किचनमध्ये धमकावून आनंदीला आता जे काही पृथ्वीने आता विचारलेलं असतं की आनंदी तू आज जे काही माझ्यासाठी केलंस आणि आता ह्या घरासाठी तू जे काही केलंस त्याचे उपकार मी कधीच आत्तापर्यंत विसरू शकत नाही. परंतु आनंदी हे बघ, या घरामध्ये आता माझा सगळ्यात जास्त विश्वास असेल तर तो फक्त आणि फक्त तुझ्यावर. मी तुला सांगतो आनंदी, तू या घरात आता मोलकरणीचं काम करायचं नाही आणि सगळ्यात जास्त आता माझा तुझ्यावर विश्वास आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता आनंदीला फार मोठा धक्का बसतो. आनंदीला असं वाटतं पृथ्वी सगळ्यात जास्त आपल्यावर विश्वास ठेवतो, परंतु आता पृथ्वीला जर हे सत्य समजलं की आपण पृथ्वीची सावत्र आई आहोत, हे जर मात्र आता पृथ्वीला समजलं तर तो कसा रिॲक्ट होईल. आता इतक्या दिवसांचं जे काही आता आमचं नातं जुळलेलं आहे आणि ते नातं जुळालेलं नातं मात्र आता हे एकत्र म्हणजे आलेलं आहे आणि बाप लेकांचं जे नातं सुधारलेलं आहे तर ते नातं विस्कटायला वेळ लागणार नाही. आता काय करायचं, आपण मुलांपासून हे सत्य लपून काही चूक तर केली नसेल ना, आणि आता नक्की काय करावं याचं तिला फार टेन्शन आलेलं असतं. परंतु आता मात्र ह्या विद्याधरला खूपच राग येतो, कारण त्याला आनंदीने इतकं आपल्याला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलेलं आहे याचंसुद्धा काही कदर नसतं. तो आनंदीला धमकावतो, आनंदी हे बघ, आता तू मात्र निंबाळकरांच्या घरामध्ये निंबाळकरांचे जीव वाचून जी काही दिवाळी साजरा करण्याचे प्रयत्न तू करतेस, पण लवकरच बघा मी त्याची कशी होळी करतो. म्हणून आता विद्याधर पेटलेला असतो. तेव्हा आता विद्याधर पुढचे प्लॅन करायला घेतो, कारण त्याला आता सगळ्यात जास्त मात्र युगंधरचा फारच राग असतो आणि त्याला असं वाटतं युगंधरच्या गाडीचा मी एक आता खूप मोठा अपघात करेल आणि त्या गाडीचा अपघात करून मात्र मी असं काहीतरी त्याला धडा शिकवेल आणि कायमची त्याला जन्माची अद्दल घडेल. कारण आता एकतर पृथ्वी आणि एकतर युगंधर या दोघांमध्ये काहीतरी आता ही मला दरी निर्माण करायची आहे. असं काय करू म्हणून तो विचार करत असतो. त्यानंतर आता इकडे आनंदी मात्र ती आपल्या जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य पूर्ण करण्याचं काम करत असते. आता तिला काय करावं म्हणजे तर पृथ्वी आणि मिताली यांना तर आता घरामध्ये जे काही वातावरण झालेलं आहे तर ते वातावरण बघून मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा पृथ्वी आणि मिताली मात्र इकडे आरतीकडे येतात. आरती आणि आरची ह्या दोघेही घरीच आहेत आणि त्या दोघांना बघून आरती मात्र आता पृथ्वी आणि मिताली या दोघांनाही आता आपल्या घरी बोलावते. आणि तेथे आल्यानंतर मात्र आता आरती ही म्हणजे थोडीशी घाबरलेलीच असते. ती विचारते की काय झालं पृथ्वी, तू इतका टेन्शनमध्ये का दिसतोस, काही प्रॉब्लेम आहे का तुझ्या ह्या लॉन्चमध्ये. त्यावरती पृथ्वी म्हणतो की नाही आरती, पण मला घरातील जे वातावरण आहे ना तर त्याचं खरंच खूप मोठं म्हणजे वाईट वाटतं. नक्की काय. आणि तेवढ्यात तेथे बापू येतात. आता बापू नाही तर आबा येतात आणि आबा पृथ्वीला म्हणतात की काय पृथ्वी, अरे कसं येणं केली इकडं आणि काय म्हणतो तुझा नवीन व्यवसाय, कसं वाटतं तुला. पृथ्वी म्हणतो की आबा तुमच्या आशीर्वादाने सगळं काही छान आहे आणि तुमच्या आनंदीचं तर खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. खरंच आज आनंदी होती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि सुखरूप आहोत. कारण आनंदीने जो आमचा जीव वाचवलेला आहे तर तो खरंच आम्ही कधी ते उपकार नाही विसरू शकत. त्यावरती आता तेवढ्यात आरती असं म्हणून जाते. आरती म्हणते की हो ना, कारण जो काही आता तो विद्याधर आहे त्या विद्याधरने सगळ्यांचे जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, पण आनंदी ताईने मला वचन घातलं म्हणून मी शांत राहिले, नाहीतर त्या विद्याधरला मी तेथेच धडा शिकवणार होते. कारण हे सगळं कारस्थान करणारा तो आहे. हे ऐकल्यानंतर पृथ्वी म्हणतो की आनंदी काय बोलते, आरती तू काय बोलतेस.
तेव्हा आरती लगेच शांत होते, कारण तिला आनंदीने वचन दिलेलं असतं. परंतु आरची काही शांत राहत नसते. आरची म्हणते की हे बघा, मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे, कारण तुमचा काका विद्याधर किती नीच पातळी आता माणूस आहे. त्याने आत्तापर्यंत आम्हाला काय काय त्रास दिलेला आहे हे तुम्हाला माहिती नसेल. तेव्हा आता आरती आरचेला म्हणते की आरचे, अगं गप ना, जरा शांत राहा. परंतु आरची काही शांत राहायला तयार नसते. त्यानंतर मात्र आता आबा विचारतात की काय झालं, आनंदी कशी आहे, ती सुखरूप तर आहे ना, तिला बरं वाटतं का आता? तर पृथ्वी म्हणतो की हो, ती एकदम सुखरूप आहे. त्यानंतर मात्र आता इकडे आनंदी आता विचार करत असते की नक्की पृथ्वीला हे सत्य सांगू किंवा नको सांगू, काय करावं तेच मला काही कळत नाही. आणि आता हा विद्याधर आपल्या रूममध्ये असतो. त्याला खूप राग आलेला असतो, कारण याने आपल्यावर आपल्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला, आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला. मग आता मी सुद्धा याला मारण्याचा प्रयत्न करणार आहे. किती काही झालं तरी शेवटी युगंधरची आता होळी झालीच पाहिजे. एक एक करून मात्र आता ह्या निंबाळकर कुटुंबाला मी कसं संपवतो आणि हे अख्ख्या निंबाळकर घराण्याचा राजा मी कसा होतो याचं स्वप्न आता विद्याधर पाहत असतो. म्हणून त्याचं प्लॅनिंग सुरू असतं. त्याला असं वाटत असतं की आता काहीतरी करून मला ह्या युगंधरचा घोट घ्यावाच लागेल. असं काय करू म्हणून तो विचार करत असतो. काहीतरी प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये येतो. त्यानंतर त्याला युगंधरने धमकावलेलं असतं की या घरात निंबाळकरांच्या केसाला जरी कोणाचा धक्का लागला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. म्हणून मात्र आता तो त्याला सुद्धा घाबरतो. परंतु त्याला असं म्हणजे आता ह्या आनंदीला मिळवण्यासाठी त्याला मात्र युगंधरला संपवायचं असतं. त्यासाठी त्याने प्लॅनिंग केलेलं असतं. आणि काही झालं तरी मात्र आता युगंधर हा संपलाच पाहिजे, यासाठी मात्र त्याने आपल्या माणसाला फोन करून आता युगंधरच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. परंतु आता आनंदीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आनंदीला माहिती असतं की नक्की मात्र हा मालक साहेबांच्या जीवावर उठलेला आहे. काही करून आज मात्र मला मालक साहेबांना वाचवायचं आहे आणि ह्या विद्याधरचा जो काही डाव आहे तो मात्र फेल मला करायचा आहे. आनंदी लगेच आता इकडे सर्व काही ऐकते आणि शिर्केंना फोरकून याबद्दल सगळं काही सांगते. कारण मालक साहेबांना मात्र आता येताने त्यांच्या गाडीमध्ये पाठवू नका, कारण जे झालेलं आहे, कारण ह्या विद्याधरने मात्र गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत हे काही समजल्यानंतर आता शिर्केंना धक्काच बसतो. शिर्के आता मालक साहेबांना सगळं काही हे सांगतात. शिर्के म्हणतात की ठीक आहे आनंदी मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, मी मालक साहेबांना सगळं काही समजावतो. त्यानंतर मात्र इकडे आरती आणि हे पृथ्वी आणि मिताली हे सगळेजण घरी यायला निघलेले असतात. आरती आता डिझाईनचं काम असल्यामुळे तीसुद्धा आता पृथ्वीच्या सोबत इकडे यायला निघलेली असते. परंतु आता हा आरतीला कसं धडा शिकवायचा हे मात्र आता ह्या विद्याधरच्या डोक्यामध्ये शिजत असतं. म्हणून तो मात्र आता इकडे केव्हा मला बातमी येईल, कारण तो आपल्या माणसाला फोन करून विचारतो गाडीचे ब्रेक फेल केले की नाही. त्यावरती मात्र आता तो माणूस म्हणतो की हो केलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला बातमी ऐकायला येईल. म्हणून मात्र आता इकडे शिर्केंनी मालक साहेबांना सांगितलेलं असतं की किती काही झालं तरी आता मात्र काय करायचं आहे हे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. इथून पुढे जे करायचं आहे तर ते मात्र आता सावधगिरीने, कारण आज मात्र आनंदीने मला हे सर्व सांगितले. आनंदीने जर आपल्याला हे सर्व सांगितलं नसतं तर मात्र आज तुमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता, कारण विद्याधरने मात्र गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत आणि विद्याधरने आता मात्र आज तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता. उद्या मात्र तो काय करेल माहिती नाही. म्हणून मात्र आता इकडे हा विद्याधर आनंदीच्या जवळ येतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी, आता बघ काय बातमी येते लवकरात लवकर, आणि लवकरच पाह की तुझ्या मालक साहेबांचं आता शेवटचे काही क्षण बाकी आहे. त्यावरती आनंदी फार चिडलेली असते. आनंदी म्हणते की बघूयात नक्की काय होतं, कोण कुणाला मारतं, देवतारी त्याला कोण मारी. म्हणून आनंदी मात्र विद्याधरवर फारच चिडत असते. आणि तेवढ्यात युगंधर दारात येतो आणि आता हा विद्याधर आनंदीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. आनंदीला म्हणतो की हे बघ आनंदी, आता यापुढे तू फक्त आणि फक्त माझी असेल, आता म्हणजे तुझ्यावर फक्त आणि फक्त माझाच हक्क असेल. आणि तेवढ्यात युगंधर आता दाराशी आलेला असतो आणि जोरात मात्र तो विद्याधर असं ओरडतो. हे ऐकल्यानंतर आता विद्याधरच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणतो की हा तर जिवंत कसा, मी तर आता याला गाडीचे ब्रेक फेल फरवून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा जिवंत राहिला कसा, हा प्रश्न मात्र आता ह्याला पडलेला असतो. तर आता डायरेक्ट युगंधर पुढे येतो आणि विद्याधरची गचंडी धरत घराच्या बाहेर ढकलून देतो. आणि त्याच वेळेस आता पृथ्वी आणि मिताली हे दारात आलेले असतात. आरती सुद्धा त्यांच्या सोबतच असते. परंतु हा विद्याधर आता जोरात ओरडतो
अरे त्या आनंदीसाठी तू मला घराच्या बाहेर काढायला निघालास. असं काय आहे त्या आनंदीमध्ये? आणि ती आनंदी तुझी जरी बायको असली परंतु एक गोष्ट विसरू नको, समिधा वहिनीसुद्धा तुझी बायकोच होती. तेव्हा मुद्दाम विद्याधर आता बोलणं पलटवतो, कारण त्याला असं वाटतं की आता पृथ्वीने हे जर सर्व ऐकलं तर मात्र आता पृथ्वी नक्कीच यांच्या विरुद्ध भडकेल. म्हणून पृथ्वीला भडकून देण्यासाठी हा विद्याधर जोरजोराने आनंदी तुझी बायको आहे, आनंदी तुझी बायको आहे हे मात्र आता ओरडत असतो. पण त्याच वेळेस मात्र आता युगंधर म्हणतो की ठीक आहे, आहे ती माझी बायको, पण आज माझ्या बायकोच्या हक्काने मात्र तिने एका नवऱ्याचा जीव वाचवला, कारण तू माझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. आणि पृथ्वीला आता धक्काच बसलेला असतो. पृथ्वी म्हणतो की बायको म्हणजे आनंदी, तू माझ्याशी खोटं बोलली तर. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघ पृथ्वी, मला तुला सगळं काही सांगायचं आहे, जे सांगायचं आहे ते माझ्यावर तू विश्वास ठेव. कारण हे बघ, अरे आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे हे तुला मी सगळं काही सांगायला तयार आहे. तेव्हा आरती पुढे येते. आरती म्हणते की हे बघ, तुला जे सांगायचं आहे तर ते नक्की मात्र आता तुला विश्वास ठेवावा लागेल. तर पृथ्वीला मात्र आता आनंदीवर जास्त विश्वास असतो. तो आनंदीला म्हणतो की आनंदी हे बघ, सगळ्यात जास्त माझा विश्वास तुझ्यावर होता, कारण मी तुला सांगितलं होतं की आनंदी, कारण तू माझ्या आईच्या ठिकाणी आहे. तेव्हा आनंदी म्हणते की हो पृथ्वी, मी तुझ्या आईच्याच ठिकाणी आहे आणि मी तुझी सावत्र आईच आहे. हे सगळं काही ऐकल्यानंतर पृथ्वी म्हणतो की पण तू मला खोटं नातं का सांगितलं. त्यावरती आता आनंदी घडलेला सगळं काही प्रकार सांगते. तेव्हा आरती पुढे येते. आरती मात्र आता जे काही हे सत्य आहे ते सगळं काही सत्य आता ह्या पृथ्वीला सगळ्यांच्या समोर सांगते, कारण पृथ्वीने आता आनंदीचा रागराग केलेला असतो आणि तो आनंदीला खूप काही बोलतो. त्यामुळे आता आरती पुढे येऊन सगळं काही आता पृथ्वीला समजावते. तेव्हा पृथ्वीचे डोळे उघडतात आणि पृथ्वी म्हणतो की किती काही झालं तरी आनंदी, तूच या घराची मालकीण आहे, कारण आज तू बाबांचा जीव वाचवलास आणि एका नराधमाला त्याची लायकी दाखवलीस. कारण आम्ही ह्या काकावर अगदी जीव तोडून विश्वास ठेवत होतो, परंतु आज मात्र त्याने जे काही दाखवून दिले ते मात्र माफ करण्याच्या लायकीचे नाही. त्यामुळे काकाला कधीही आम्ही माफ नाही करू शकत आणि या घरात असणारे काकाचे सगळे काही हक्क म्हणजे आता काढलेले आहेत. म्हणून त्यांनी आज विद्याधरला घराच्या बाहेर काढलेला आहे आणि आता आपल्या आनंदी आणि युगंधरचा अगदी स्वीकार प्रेमाने करत त्या दोघांना एकत्र आणलेला आहे आणि दोघांना एकत्र आणून मात्र त्यांनी आपलं मुलांचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. आई आणि बाबा म्हणून मात्र दोघांचा स्वीकार करून आनंदी आणि युगंधर यांना एका रूममध्ये शिफ्ट केलेला आहे. आनंदीचा हक्क आनंदीला मिळून दिलेला आहे आणि आता आनंदीसुद्धा सगळं काही छान निर्णय घेते. त्यानंतर आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका, कारण विद्याधर तर घराच्या बाहेर गेलेलाच असतो आणि शेवटी त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळालेली आहे. तेव्हा नक्की पुढे आता काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.